एक भागापुरता मर्यादित, पण इतर जे ग्रामीण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण जर का आपण असे आखाडे तयार केले तर मला असं वाटते नवीन नवीन मल्ल हे आपल्या विभागातून तयार होतील आणि हे घडणे गरजेचं आहे. कारण एकच खेळाला आपण जो प्राधान्य दिलाय तो प्राधान्य कुठेतरी तुटणे हे गरजेचं आहे. ते तेव्हाच गरजेचं तेव्हाच साध्य होऊ शकतो तर तुमच्यासारखे नेते हे जर का वेळोवेळी ज्या ज्या कार्यक्रमाला जातील त्या त्या कार्यक्रमाला कुस्तीबद्दलचं महत्त्व तुम्ही लोकांना एक दोन शब्दांनी का होईना पण पटवून दिलं पाहिजे. आता तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जेव्हा विनेश फोगाट फक्त एकच कुस्ती बघितली तिची मी, तर एकदम फायनलला जाताना गोल्ड मेडल मिळणारच ही आकांक्षा आकांक्षा अख्ख्या आपल्या भारताला होती आणि मात्र ती 50 किलोच्या वरती भरली. त्याच्यामुळे ती सगळ्या आपल्या आकांक्षा इच्छेवरती त्या सुवर्ण गोल्ड मेडलवरती पाणी फिरलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्या दृष्टिकोनातून कुस्ती हा किती महत्त्वाचा खेळ आहे हे सर्वांच्या निदर्शनास आलं. तर मी खास करून सुनील खंडागळेला विनंती करेन का तुला काय काय त्या गोष्टी म्हणजे पाहिजे असतील तर तसं तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतोच बारीक सारीक. त्यानंतर विक्रम पाटील साहेब मला मागाशी बोलले का इथं काहीतरी जाळी आपण काहीतरी त्यांना पण नक्की माहिती नाही, पण त्यांच्या वडिलांच्या नावाने ते काहीतरी तुम्हाला डोनेट करू इच्छितात तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा. जे जे दानस्वरूप व्यक्ती असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा आणि प्रत्येक वेळी जो तुम्ही इथं कार्यक्रम करता त्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तुमचे निमंत्रण कार्यक्रम कसा असावा ते काशी साहेब तुम्हाला सांगतातच, पण त्याची पूर्ण तयारी म्हणजे मानसरे साहेब असतील म्हणजे मंगेश दळवे असतील म्हणजे त्यांची नावं मी कायम इथं ऐकत आलोय तर त्याच्यामुळे हा सर्व सेटअप तुमचा कुस्तीमध्ये बसलेला आहे. तर त्या सर्वांनाच तुम्ही कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा याच्याशी तुम्ही पहिले मला असं वाटतं बैठक सर तुम्ही घ्यावी आणि या मुलांना आता चांगल्या प्रकारे ते ट्रेन झालेले आहेत पण ते बाकीच्या ह्याच्यामध्ये मुलांच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये पण जीवनामध्ये व्यस्त असतात. त्याच्यामुळे कार्यक्रम कसे घ्यावे याबद्दल पण तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करावं आणि हा जो कार्यक्रम आहे हा याच्यापेक्षा अजून उत्तर कसा चांगला होईल याच्यामध्ये पण तुम्ही लक्ष द्यावे आणि जो आपला हॉल आहे तो नुसता मेंटेन न ठेवता याच्यामध्ये मला काहीतरी प्रगती झाली असं आम्हाला सर्वांना जेव्हा दिसेल आणि त्याचंच समाधान आम्हा सर्व या इथं जे काही नागरिक असतील जे काही नेतेवर्ग असतील यांना होईल याबद्दल एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.